समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती, म्हणून भाजपने आणून दाखवला. पावसाने झोडपल्यानंतर जयंत पाटील बरसले. पुणे शहरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवघ्या तासभर पडलेल्या या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. शहरातील पर्वती, डेक्कन पाषाण परिसरात तुफान पाऊस कोसळला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांनी नागरिकांना त्रास सहन करावा लागला. स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुण्यात नालेसफाई न झाल्याचा मोठा फटका बसला. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बुडून गेले होते. अनेक चारचाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या 2 तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये सलग 5 वर्ष सत्तेत राहून तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती, म्हणूनच की काय भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.